प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायला हवेत. आणि जर आपल्या मनाने प्रामाणिकपणे उत्तर दिलं ना, तर आपल्याला जगण्याची व्याख्या कळते. जीवन जगणं आणि जिवंत असणं यामध्ये फरक काय आहे? जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळे निर्णय वेळेवर सोडून देतो, म्हणजेच नशिबात जे होईल ते घडेल असा जर विचार करतो, तर त्यावेळी आपण फक्त आणि फक्त जिवंत आहोत. परंतु जगणं कशाला म्हणायचं? जगणं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जर आपण अपयश पाहिलंय, तर त्या अपयशामधून जे अनुभव एकत्रित केलेत, त्या अनुभवाला सोबत घेऊन ध्येय प्राप्ती करणे म्हणजे जगणे. त्याचबरोबर आयुष्यामध्ये जे दुःख आलेत, त्या दुःखाला सामोरे जाऊन सुखाचे दिवस आठवणीत ठेवणं म्हणजे त्याला म्हणायचंय जगणं. आणि त्याचप्रमाणे जन्माला येताना प्रत्येक व्यक्ती एक व्यक्ती म्हणून जन्माला येतो, परंतु तो जर व्यक्तिमत्व म्हणून जिवंत असेल ना, तर त्याला म्हणायचं जगणं. म्हणजेच काय, आपण जीवन जगत आहोत की आपण फक्त जिवंत आहोत, या प्रश्नाचं उत्तर आपल्या मनाला नक्कीच विचारायला पाहिजे.